गेल्याच आठवड्यात आम्ही एक विषय हाताळला होता. विषय होता नगर जिल्ह्यातून रोज 5 अल्पवयीन मुली होत आहेत बेपत्ता. विशेष म्हणजे त्या व्हिडिओतून गेल्या 2 वर्षांची आकडेवारीही आम्ही मांडली होती. 4,500 महिला व सुमारे 2,000 मुली बेपत्ता नोंद होणं धक्कादायक होतं. समाज कुठं चाललाय ते वास्तव दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आता त्याहून भयानक बातमी समोर आली, अर्थात तीही नगरमधूनच. अकोला तालुक्यातील एक 11 वर्षीय बालिका आई झाली आहे. होय, तुम्ही ऐकताय ते खरंय. अकोला तालुक्यातील एका गावात 11 वर्षीय मुलीने एका बाळाला जन्म दिलाय. त्यातही विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सरकारी दवाखान्यात ही प्रसूती झाली. होतंय ना, ही बातमी ऐकून मन सुन्न होतंय ना. 11 वर्षांची आई, इयत्ता 4थी-5वीत असेल ती पोर, जिला अजून स्वतःला कळत नाही. तिच्यावर आता आपल्या बाळाची जबाबदारी आली आहे, त्याचं संगोपन करणं आलंय. असो, नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. नगर पोलिसांनी ऑपरेशन शोध या मोहिमेत अशी कामगिरी केली होती की त्यांचा गौरव झाला होता. आपल्या नगरच्या पोलिसांनी 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या अवघ्या 15 दिवसात ही मोहीम राबवून बेपत्ता झालेल्या 96 अल्पवयीन मुली आणि 207 पळून गेलेल्या महिलांचा शोध घेतला होता. फक्त 15 दिवसात 300 या सगळ्या घरातून पळून गेल्या होत्या. कुणावर तरी जीव जडला, प्रेमाच्या अनाफाका घेतल्या आणि आईबापाला किंवा अगदी नवऱ्याला सोडून या घरातून पळून गेल्या. फक्त 15 दिवसांच्या या ऑपरेशन शोध मध्ये ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. 15 दिवसात 300 बेपत्ता झालेल्या मुली किंवा महिला सापडणं टेन्शन वाढवणारं होतं. आता ही फक्त पोलिसांची आकडेवारी होती. पोलिसात दाखल न झालेल्या मिसिंग वेगळ्याच होत्या. अनेकदा समाजात इज्जत जाईल म्हणून अनेक आई बाप पोलिसात गुन्हे दाखल करत नाहीत. ती आकडेवारी वेगळीच होती. दाखल न झालेल्या याच आकडेवारीतील ही अकोल्यातील घटना आता समोर येते. अकोल्यातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत गडाख यांनी अकोले पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरात राहणारा संदीप मेंगाड या नराधमाने हे कृत्य केलं होतं. डॉक्टर गडाख यांनी जी तक्रार दिली त्यानुसार यात संदीप मेंगाने 11 वर्षीय मुलीला 9 ते 10 महिन्यांपूर्वी पळवून नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचं मन भरल्यावर त्याने या मुलीला पुन्हा आईवडिलांकडे सोडलं होतं. संदीपच्या याच कृत्यातून ती 11 वर्षीय मुलगी गरोदर राहिली आणि 9 महिने पूर्ण झाल्यावर 26 जानेवारी 2026 ला रात्री 9:54 तिने अकोल्याच्या एका सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. डॉक्टरांच्या तक्रारीवरून अकोले पोलिसांनी संशयित आरोपी संदीप मेंगाळ याच्या विरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 39/2026 BNS कलम 65(2) 137(2) पोक्सो 4(6) प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे आरोपीच्या शोधासाठी रवानाही झालेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तो सापडेल, पण या मुलीचं काय? अहो, ती फक्त 11 वर्षांची आहे. हो, तिचं तिलाच कळत नाही. आता ही बाळाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आहे. आता तिच्या आई वडिलांना तिचं व तिच्या बाळाचं संगोपन करावं लागणार आहे. हे सगळं कल्पनेच्या बाहेरचं आहे. आपण खरंच स्वतंत्र भारतात राहतोय का? संविधानानुसार हा देश चालतोय का? हे प्रश्न या निमित्ताने पुढे आले. एवढा स्वैराचार कशामुळे होतोय हे शोधावं लागेल. अकोले हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अल्पवयीन मुली गरोदर राहणे, प्रसूती होणे या घटना वाढत आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 या 3 महिन्यात 55 अल्पवयीन माता गरोदर होत्या. त्यातील अनेकींच्या प्रसूतीही झाल्या आहेत. याशिवाय मुली पळून जाऊन लग्न करण्याच्या देखील घटना वाढत आहेत. मुलींवरील अत्याचाराच्या घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. बालविवाहाचेही प्रमाण वाढत चालले असून या साऱ्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. परंतु प्रशासन तेवढे ऍक्टिव्ह नसल्याचे बोलले जात आहे. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. सगळ्यांनी या विरोधात कुठेतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं? हे कसं थांबवलं जाऊ शकतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.